लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साहेबांची भेट झाली होती, परंतु आज प्रत्यक्ष इथे येवला मतदारसंघामध्ये येऊन साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि नेहमीच त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे। गेल्या 5 वर्षात देखील मला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे। विकासाच्या कामाच्या बाबतीत ते विशेष आग्रही असतात आणि नक्कीच मला त्याचा फायदा झाला आहे। मला आनंद आहे की आज साहेब आमच्याबरोबर महायुतीमध्ये एक मार्गदर्शक म्हणून आणि नुसतं इथलाच विधानसभा नाही तर पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये साहेबांचे प्रचार प्रवास होतील आणि त्या माध्यमातून आम्ही एवढंच म्हणू की ही निवडणूक आमच्यासाठी विकासात्मक दृष्टीने ह्या निवडणुकीकडे आम्ही बघतो। विकासाच्याच मुद्द्यावर ही लढाई आहे। गेल्या 10 वर्षात केलेलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेलं काम आणि करोना संकटात आपण बघितलं की कशा पद्धतीने भारताने ही लढाई करोनाच्या काळामध्ये आपलं वॅक्सिन बनवलं, आत्मनिर्भर भारताची ओळख दिली आणि 100पेक्षा जास्त देशांना वॅक्सिन मैत्रीद्वारे सुद्धा पुरवलं। 150पेक्षा जास्त देशांना आपण मेडिसिन इक्विपमेंट पुरवले। मला असं वाटतं की भारताची चांगली ओळख या विश्वपटलावर उभरते आहे आणि एक विजनरी लीडरशिप आम्ही माननीय पंतप्रधान मोदीजींकडे बघतो। मला असं वाटतं की जनतेचा विश्वास आहे आणि परत एकदा मी माननीय भुजबळ साहेबांचे आशीर्वाद घेत असताना एवढंच म्हणते की त्यांनी कायमच विकासाच्या दृष्टीने काम करण्याचं आणि पुढे जाण्याचं आम्हाला मार्ग दाखवला आहे। माझे सासरे कैलासवासी ए.टी. पवार साहेब आणि त्यांनी बरोबर काम केलेलं आहे। विधान परिषदेमध्ये विधानभवनामध्ये त्यांनी अनेक वेळा इथल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कायम एकत्रितपणे येऊन काम केलं आहे। तर मला असं वाटतं की आम्ही आमच्या घरातले पालक म्हणून त्या दृष्टीनेच भुजबळ साहेबांना भेटतो आणि मार्गदर्शन घेतो। भुजबळ साहेबांनी याबाबतीत अगदी स्पष्टता दिलेली आहे आणि जसा निर्णय असेल तर त्यांनी सांगितलंच आहे की तयारीला सगळ्यांनी लागायचं आहे। अब की बार 400 पार आहे। त्या दृष्टीने साहेबांनी महायुतीत येत असतानाच हा निर्णय घेतला की विकासाच्या दृष्टीने देशाचा विकास, राज्याचा विकास आणि आपल्या मतदारसंघाचा विकास या दृष्टीनेच त्यांनी महायुतीत येत असताना तो निर्णय घेतला। मला असं वाटतं की साहेबांनी याच्यात स्पष्टता दिलेली आहे। सर थँक्यू। ओके सर।